शशिकांत कटके. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये, शशिकांत कटके व्लॉग्समध्ये. तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे आता पिंक सिटी जयपूर इथे. जयपूर सिटीपासून पिंक सिटीपासून आपल्याला आमेर फोर्टमध्ये येण्यासाठी एक रिक्षाचा वापर करू शकतो आपण, किंवा बाईकही इथे अवेलेबल आहे. रेंटनी बाईक भेटते. ओला उबेरची बाईक जर आपण केली तर मोस्टली हार्डली 100 रुपये घेतात, व किंवा उबेरच्या तर 130 रुपये घेतात. तसे जर आपण रिक्षा करायला गेलो तर 200, 250, 300, 500 असे काही पण बोलतात. तर तुम्ही जयपूर सिटीपासून बसायचं असेल आणि यायचं असेल तर तुम्हाला ओला उबेर हे स्वस्तात भेटू शकतं. ते आमेर फोर्ट याचे अंतर आहे 12 किलोमीटर. एंट्री करताना आपल्याला असा रस्ता दिसतोय, दोन्ही बाजूनी रस्ता आहे. सुंदर असा गड आहे, बघू शकता. आपण सकाळी सकाळी आलेलो आहे. जर तुम्हाला गड चढून जायचं असेल तर इथून रस्ता आहे. इथे इथून एंट्री आहे. आपण सकाळी सकाळी खूपच लवकर आलेलो आहे, त्याच्यामुळे इथले सगळे हॉटेल्स जे आहे ते अजून पण बंद आहेत. जो निर्माण आहे तो 1592 साली केलेला आहे. राजा मानसिंग प्रथम यांनी हे आमेर फोर्ट हे बांधलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हे किल्ल्याचं मुख्य द्वार आहे. गडावरती सुंदर असं एक मंदिर आहे, शिलादेवीचं मंदिर. पहिलं आपण त्याचं दर्शन घेऊ व त्याच्यानंतर गड बघण्यासाठी जाऊया. गडांच्या पायथ्याच्या शेजारीच इकडून रस्ता आहे शिलादेवी मंदिरासाठी. हे जो तुम्ही मागे गेट बघू शकता यालाच नाव आहे सूरज पोल. हे सूरज पोल हे जे पहिला जे राजा होते ते ह्या दरवाजाने यायचे. इथे हातीने त्यांची एंट्री असायची, तुम्ही बघू शकता. यालाच ईस्टर्न पोल असेही म्हणलं जातं. ईस्टर्न पोल म्हणजेच तिथून जो सूर्य उगवला जातो त्याच्यामुळे त्याला ईस्टर्न पोल असे म्हणले जाते, व सूरज पोल हेही त्याला नाव दिलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता फॉरेनर पण फोटो काढण्यासाठी येतात. ते आपली वेशभूषा घालून त्यांनाही किती सुंदर असं वाटतंय.
चाय विथ जपानी लडकी. हॅलो. इथे जर आपल्याला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथे येऊ शकतो. इथे त्याचप्रमाणे तिकीटची काढू शकतो. सुंदर असा गड आहे. सूर्यदर्शनही सकाळी सकाळी झालेले आपल्याला बघू शकता. सकाळचं दृश्य एकदम भारी असतं. पण हे जे आहे दिवाने आम. दिवाने आममध्ये राजा जे पूर्वी असायचे ते सामान्य नागरिकांची जी व्यथा आहे, त्यांची काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी इथे दरबार भरायचा. हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे, गणेश पोल. याचे जे कलर्स आहे हे व्हेजिटेबल्सपासून बनवलेले आहे. याचे कलर्स अजूनही गेलेले नाही, जसेच तसे आहेत. याला उन्हाचा, पावसाचा आणि कशाचाच अजून फरक पडलेला नाही आहे. आपण आता जे आहे पहिला बघितलं दिवाने आम, आता इथे आहे दिवाने खास. इथे सुंदर असं गार्डन पण दिसतंय आपल्याला. इथे काम चालू आहे दिवाने खासचं. गार्डन आहे, याचं नाव आहे मोगल गार्डन. तुम्ही बघू शकता, किंवा ह्याला चार बीच असंही म्हटलं जातं. इथे जे मध्ये तुम्हाला दिसतंय इथं जोधा अकबर यांची शूटिंग पण झालेली आहे. पिक्चरमध्ये बघितलं असेल हा सीन पण. या गडावर मुघलांनी आणि राजपुतांनी दोघांनी पण राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळं इथले जे कारागिरी आहे तुम्ही बघू शकता ही मिक्स पद्धतीची आहे. ही मुघलकालीन पण आहे, राजपुताना पण आहे. हे जे तुम्ही बघू शकता हे जे आहे शीश महल. आमिर फोर्टचं मेन अट्रॅक्शन हे शीश महल आहे. इथे तुम्हाला बघू शकता कारागिरी किती सुंदर पद्धतीने केलेली आहे. शीश महलचं निर्माण हा मिर्झा राजा जयसिंग यांनी केलेला आहे. आणि ह्याच्यात त्यांच्या 2 बायकांसाठी पण रूम आहेत, वेगवेगळ्या 2 रूम आहेत. इथे आता बाहेर बॅरिकेड्स लावलेले आहे. इथे आतमध्ये आता एंट्री करून देत नाही. 2013 पासून इथे आतमध्ये सगळ्यांना बंदी घातलेली. कारण काय ही जी वास्तू आहे ही जपण्यासाठी सगळ्यांना बंदी घातली. शीश महल बनवताना ह्याच्यात 24 कॅरेट सोन्याचा पण काही काही ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. वरती जाण्यासाठीचा रस्ता आहे हा. आपण गणेश पोलच्या मेन जो गेट आहे त्याच्यावरती उभं आहे. राजे जेव्हा युद्ध जिंकून यायचे तेव्हा राण्या इथूनच त्यांना बघायच्या. हीच त्यांच्यासाठी ही खिडकी असायची त्यांना बघण्यासाठी. आणि त्यांच्या स्वागतासाठी इथून ते फुलं उधळायचे. ही आहे केसरबाग.
या गडावरती महाराजांनी केसर उगवण्याचा प्रयत्न केला होता. ही झीलच्या एकदम मधोमध्ये तुम्ही बघू शकता. इथे राजाने केसर उगवण्याचा प्रयत्न केला, पण गरमीच्या ठिकाणी केसर काय उगत नाही, त्याच्यामुळे हा प्लॅन फेल झाला. इथे जोधा अकबर या पिक्चरचं गाणंही शूट झालेलं आहे. हा आपण बघतोय तो आमेर फोर्ट आहे. आणि ह्याच्यावरतीच जयगड फोर्ट पण आहे. हा बघता बघता तोही बघण्यासाठी जाऊ शकतो आपण. जवळच आहे तो फोर्ट. आहे मानसिंग पॅलेस. बघू शकता इथे 12 रूम्स आहेत. तेव्हाच्या राजाला 12 राण्यांसाठी वेगवेगळ्या रूम प्रत्येकीला असायची. हे जे ठिकाण आहे हे राजाला आणि राणींना आराम करण्यासाठी एक ठिकाण होतं. इथे गडामध्ये पण कॅफे कॉफी डे. क्या बात.